हालेलुया. हालेलुया. आशीर्वादित आहात? आशीर्वादित आहात का? गेले 2 आठवडे देवबापाने आम्हाला खूप अद्भुत रीतीने एक विशेष वचनाद्वारे बोलले होते. जे उभा आहे त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावी. किती लोक सांभाळत आहे? प्रेज गॉड. तुमच्यासाठी ठेवले. हालेलुया. पडू नये म्हणून सांभाळावी, जपावी. सगळ्यांना वाटतं मी उभा आहे, मी उभा आहे, मी प्रार्थनेत आहे, मला काय होते, देव बाबा आहे, मला बघतात, मला करतात. देवाने मला विशेष वचनाद्वारे स्पष्टीकरण सांगितले. उभा राहायला प्रयत्न करत असताना किती प्रकारच्या अडचणी येणार, त्रास येणार. कोण कोण आम्हाला त्रास देणार, आपले पण देणार, बाहेरले पण देणार. मेसेज जर कोणी ऐकला नसेल पूर्ण ऐका. स्टार्टला बघितलं म्हणू नका. हालेलुया. एंड पर्यंत बघा. आणि शेवटी प्रेयर असतो. प्रत्येक मेसेज मध्ये शेवटी प्रेयर असतो. असं करू ना पास करायचं, मतलब कोण ऐकत बसायचं, शेवटला जाऊ नका. मध्ये मध्ये खूप सिक्रेट्स असतात आणि मेसेज सांगत असताना भरपूर गुप्त गोष्टी देव बाबा प्रगट करत असतात. हालेलुया. आजचा मेसेज संदेश आहे. देव बाबाने म्हटलं ना बसून बसून वाट बघून घेऊन आलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक 17वा अध्याय 1ला वचन. उत्पत्ती 17:1. जेनेसिस 17:1. उत्पत्ती 17:1. हा. अब्राहम 99 वर्षाचा झाला. परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आमेन. हालेलुया. किती वर्षाचा होता ते? 99. निवडलं कधी अब्राहमाला देवानी? 70. हालेलुया. लक्षात आलं. वाचत बसू नका. जे तुम्हाला असं फटाफट नोट्स घ्या. घरी जाऊन अभ्यास करा, होमवर्क करा. घरी जाऊन होमवर्क करायचं. आता काय नाही, नोट्स घ्या. बायबल सांगते, पुन्हा एक ते वचन वाचू द्या. ऐका. उत्पत्ती 17:1. हा. अब्राहम 99 वर्षाचा झाला. परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. हालेलुया. जसे मी तुम्हाला बोललो, या महिना खूप आशीर्वादाचा महिना आहे. असलं ब्रेकथ्रू होणाऱ्या जीवनामध्ये अडकलेले जे असं तुम्हाला वाटत आहे, कधी आता मी बाहेर पडणार, किती दिवस यात अडकून बसू नये, कधी आता मला सुटकारा मिळणार, या महिन्यात होणार. हालेलुया. हालेलुया. पण वचन काय सांगते? 17वा अध्याय उत्पत्ती 1 मध्ये, तू कुणासमोर उभा आहेस हे लक्षात ठेव. हालेलुया. कुणासमोर तू उभा आहेस हे लक्षात ठेव. असं मी म्हणत नाही, लक्षात ठेव, ध्यानात ठेव, रोज टाक नाही बोललं. हालेलुया. म्हणतात ना मत टाकायला मागायला, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, मत टाका. नाही. परमेश्वर म्हणत आहे, तू कुणासमोर उभा आहेस हे लक्षात ठेव आणि सात्विकतेने चाल. हालेलुया. सात्विकता म्हणजे पाप करायचा नाही, लुबाडायचा नाही, कुणाशी वाईट वागायचा नाही, एक पवित्र जीवन जगून कायम डोक्यात एक राहू दे, मी कुणासमोर उभा आहे, मी कुणासमोर उभा आहे लक्षात राहू दे. ज्याला डोक्यात असं वाटतं ना मी काय करू, कुणाला दिसत नाही, तेच लोक पाप करतात. ज्याच्या डोक्यात एक लक्षात असतं ना मी माझ्या बाबासमोर आहे, मी कुठेही जाऊ दे, मी एकटी नाही आहे, मी एकटा नाही, कारण माझं देव माझ्या बरोबर आहे, ते लोक कधी चुकत नाही. विचारात सुद्धा चुकत नाही, आचारामध्ये सुद्धा चुकत नाही, तर करण्यामध्ये तरी नेक्स्ट इम्पॉसिबल. बायबल काय सांगते? तू कुणासमोर आहेस हे ध्यानात ठेव आणि सात्विकतेने चाल. 75 वर्षाचा असताना अब्राहमाला देवाने निवडले. हॅलो, सिरियस. मग आपण काय म्हटलं आहे? कुणाला खात्री? उद्याची खात्री नाहीये. उद्या करतो, आज काय पण करतो असं योजना करत बसू नका. आजचा दिवस पार्टी आहे, लग्न आहे, दारू पितो, मस्त मजा करतो, काय पण करतो. आता बायका म्हणून आम्ही कुठे दारू पितो, तुम्ही दारू पित नाही, दारू पिणाऱ्यांना साथ देता किंवा तुम्ही स्वतः दुसरं काहीतरी करता. असं तुम्ही विचार करत असाल, उद्या बघू, उद्या पश्चाताप करू, उद्या प्रार्थना करू. नाही. अब्राहम 75 वर्षाचा असताना देवाने अभिवचन दिले, मी तुला बहुगुणित करीन, आशीर्वादित करीन. पण 99 वर्षापर्यंत अब्राहम आशीर्वादित झाला नाही. असले लोक म्हणतात आम्हाला का ब्लेसिंग मिळत नाही.
किती वर्ष मी प्रार्थना करतो, किती दिवसापासून मी देवाकडे मागतो, मला का मिळत नाही? अब्राहमाला देवाने कान धरून असं बोलतात ना मुलांना, ऐकत नाही तर एक लावतो तुला कानाखाली, बोलतात ना ब्रदरांचा भाषा. लय मिस करवलं मी त्यांना, लय म्हणजे लय मिस करवलं. हालेलुया. कान म्हणतात ना कानाखाली वाजवतो तुला, म्हणतात की नाही? ऐकत नाही, लय वांड आगाऊपणा केले, काय म्हणतात? कान देऊन तुला कानाखाली वाजवतो बघा, म्हणतात की नाही? तसं अब्राहमाला देवाने वाजवायला त्या शब्दाद्वारे. किती स्ट्रिक्टली बोला ते वचन, ऐका, वाचा पुन्हा एकदा तेच. उत्पत्ती 17. हा. अब्राहम 99 वर्षाचा झाला. परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. हालेलुया. मनात वागून तू कुणासमोर उभा आहेस? 75 इयर्स असताना निवडले, 99 पर्यंत देवाने वाट बघितले. बाबा आता सुधरतो काय, नंतर सुधरतो काय, नंतर बदलतो काय? लोक काय म्हणतात, इसाकाला यज्ञ दिले, देवाने दिले, देवासाठी ओके, देव बघून घेईल. हालेलुया. या त्या तुमचे यज्ञ, तुमचे अर्पण, तुमचा पैशावर देव खुश होत नाही. लय लोकांना वाटतं मी पैसा दिलो, दशमांश दिलो, ऑफरिंग दिलो, गरिबांना मदत केलं, आश्रमला जेवण दिलं, हे केलं ते केलं, मी ब्लेसेड नाही. कॅरेक्टर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमचं चारित्र्य व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं जगता, कसं वागता, हा जो शरीर देवाने दिलेलं मंदिर, याला कसं सांभाळता, हा इम्पॉर्टंट आहे. अब्राहमाने काय केला? विसरला. मी कुठं आहे, काय आहे, विसरला 2 मिनिटासाठी. काय पाहिजे ते करत होता, देव बोलत होता, परीक्षा करत होता, आला गेला. बघा 12 पासून 17 वाजले की जास्त लांब नाहीये, पण बरेच वर्ष गॅप आहे त्यामध्ये. मग देव बाप्पाने म्हटलं तू लई केलास आता, तर लई भानगड केला अब्राहमाने, केली ना. पहिला देवाचा ऐकायचा. मग साराने म्हटले बाबा मला काही बाळ होत नाहीये, हे माझी दासीला अगर पाणी सुटत असेल अब्राहमाला म्हातारा, तरी पोरगी होती शेजारी, गेटिंग मी? त्यांनी मुलगी होती, बायको म्हातारी, बायको बरोबर काम करणारी पोरगी, बायकोची सेवा करणारी. ते पण कोण होती ती? हगर. मिस्र देशाची. त्यांनी मुलगी ती सेवा करायला लागली. ती तर म्हातारी बायकोला बघताना रोज डोळे जातच असते ना. तुम्ही कुठं पण लगा, क्रॉस कुठं होते, बायको म्हणून बायको मध्ये माझी खास मैत्रिणी. तुम्ही बघितलं कुठे केसेस असं? हॅलो, तुम्ही लई चांगले लोक आहे, मी लई बघितलं बघा असं सर्व. बायकोची क्लोज फ्रेंड असते, बघता ती याची नवरीची बायको होते की नाही? असं होते की नाही? बहिणीची डिलिव्हरी होती, बहिणीला आणि बाळाला सांभाळण्यासाठी मेवणीला घरी ठेवतात. 2 दिवसांनी मेवणी बायको होती. नाही होत? बघितलं नाही, ऐकलं नाही? बघा मोठे डोकं लय हळालं, बरोबर आहे. अब्राहमाला 75 वर्षापासून 99 वर्षापर्यंत कितीतरी प्रकारे देवाने समजून सांगायचे प्रयत्न केला. अब्राहम बदलला नाही. शेवटी म्हणल्यात लक्षात ठेव, तू कुणासमोर उभा आहेस ध्यानात ठेवून सात्विकतेने चाल, म्हणजे तू आजपर्यंत सात्विकतेने चाललेला नाहीस. त्यानंतर जेव्हा अब्राहम ट्रॅकवर परत आला, आशीर्वादाचं लेकरं देऊन देवाने अब्राहमाला ब्लेस केले. त्याच अध्यायामध्ये इसाक झाला. हालेलुया. समजलं का? जो अभिवचनाचा बाळ, देवाने पहिलं प्रॉमिस केलेलं लेकरू, ते घेण्यासाठी अब्राहमाला त्याचा सात्विकता नव्हता, त्याच्या मनामध्ये देवाचा भय नव्हता, म्हणून ते मिळण्यासाठी वेळ लागला. तुमच्या जीवनामध्ये जिथे कुठे विलंब वाटत असेल, काही लेकरांना मी चॅलेंज केले, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला समर्पण केलं, देवाच्या हातामध्ये पडला, तुमच्या लाईफ मध्ये ब्रेक थ्रू आहेच. जे समर्पण करत नाही, देवासाठी स्वतःला देत नाही, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळत नाही. आता आपण वाचूया लूक 12:2. लूक शुभवर्तमान 12 अध्याय 2 वचन. लूक 12:2. हा. जे उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही, हालेलुया. व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही.
जे उघड होणार नाही असं काही झाकलेलं नाहीये. तर मला वाटतं मी सगळं झाकून ठेवलं, कोणालाच माहित नाही. अप्पा बाबा हा ले लोक म्हणतात ना, मी काय काय करून येतो बाहेर, कोणाला दिसते, कोणाला माहितीये, मी सगळं झाकून ठेवलं, सगळं सील करून ठेवलं, कोणाला माहित नाही. काय म्हणतात बाबा, ही येशू बोललेला शब्द आहे. रिपीट. लूक 12:2. हा, जे उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही. काहीही झाकलेलं नाहीये. जे जे लोक तुम्हाला वाटत असेल मी बंद करून ठेवलो, बघा लई दिवस बंद करून ठेवलो, मासी ते जाती त्याला बाहेर काढा. हालेलुया. काय काय लोकांना देव सूचना देते, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पापात आहे, देव एक म्हणतो व्यवस्थित ऐक आणि बाहेर पड. कधी कधी देव शासन करून बदलतो, कधी कधी देव बाप्पा इनडायरेक्टली बोलतो. जेव्हा माणसं शांत होऊन ते ऐकून ते सोडून दिले, देव त्यांना कात्रीने ब्लेस करतो. ते काय म्हणत आहे, उघड होणं असं काही लपलेलं नाहीये. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये जे गुप्त आहे असं त्यांना वाटतो. देवाने तुम्हाला हळूच काहीतरी असं बोलायला लागलं, माझ्या जीवनामध्ये काहीतरी गुप्त गोष्टी आहे बाबा बोलायला. कुणाला समजण्यापूर्वी त्यातून बाहेर पडा, पश्चाताप करू. मी त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. त्याबद्दल बाबी काय म्हणते, उघड होणार असं काही नाही. 1 वर्ष राहू दे, 2 वर्ष राहू दे, 5 वर्ष, 7 वर्ष, एक दिवस भांडा फुटणार. पुढे लूक 12:2. हा, जे उघड होणार नाही असे काही झाकलेले नाही, हा. म्हणजे कळणार नाही असे काही गुप्त नाही. मी काय करतो कुणाला कळते, कुणाला समजते मी काय करायला लागलो. काय म्हणते येशू, उघड होणार नाही, कळणार नाही असं काहीही गुप्त नाही. तात्पुरता जरी तुम्ही गुप्त ठेवायचा प्रयत्न केला असाल, पचलं असतात, पण काय पचणार नाही. एक असा बाहेर पडतो ना ते, तेव्हा लेख घाण होतो, लेख वाईट होतो. मग ते बाबा सूचना देतो, बाळ लवकर बाहेर पड, बाहेर पड, ऐक माझा आणि बाहेर पड, सुधार. नाही ऐकलं, नीतिसूत्र 15:3. नीतिसूत्र 15:3. Proverbs 15:3. नीतिसूत्रे 15:3. हा, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, हा. ते बरे वाईट पाहत असतात. हालेलुया. आमचं परमेश्वरला लई डोकं भरून नव्हते नेत्र नाहीये. इकडे डोळे, इकडे डोळे, इकडे डोळे, 1000 डोळे, 12,000 डोळे, 10 डोके, असं काही नाही आहे. पण त्याचं नेत्र 2च आहे, पण सर्वत्र आहे. हालेलुया. माइटी गॉड, ऑसम गॉड. त्या देवाची वर्णन कोणीही करू शकत नाही. मग म्हणते त्याचे नेत्र सर्वत्र आहे. कोण कुठं करायला, स्वर्गात काय व्हायला माहित आहे, पृथ्वीमध्ये काय व्हायला माहित आहे, पृथ्वीच्या खाली काय व्हायला माहित आहे, नरकात काय व्हायला माहित आहे, अधोलोकी काय व्हायला माहित आहे, समुद्रात मरून पडलेले काय करायला ते पण माहित आहे, सगळं माहित आहे. कुणीही कुठली गोष्ट देवाकडून गुप्त ठेवू शकत नाही, कोणीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसांना वाटतो प्रेयर मध्ये असताना फक्त देवाचं लक्ष आमच्याकडे आहे. अजिबात नाही. तुमचं बसणे उठण्यामध्ये मी एकदा मेसेज दिलो होतो, किती लोकांनी घेतलं मला माहित नाही. तुमचं बसणे, उठणे, निजणे, चालणे, खाणे, पिणे, बोलणे, बघणे, विचार सर्व काही देवाला माहित आहे. कारण तोच आपण आईच्या पोटामध्ये अद्भुत रीतीने बनवलेला देव आहे. घंटी वाजवला नाही, पोटात आवाज, तर बाळ पडत असताना काही मोठा आवाज येतो का हो? ए बाळाला डोळ्याला सगळे टाळे वाजवा, टाळे वाजवा म्हणतात काय? म्हणतात. ए बाळाला हात आले, त्याला टाळे वाजवा, टाळे वाजवा. आईला माहित नाही काय काय वाढायला, कसं वाढायला, बिचारांना माता घेऊन फिरत असते अशेष हा. बघता बघता 1 2 म्हणता 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 असं करता करता जरा जरा बाहेर येते. नंतर काही डोळं कुठं असं बघायचं. हा, त्याला माहित नाही काय कसं काय वाढायला लागले, पण मला माहित आहे की त्याचा नेत्र त्यावर आहे. म्हणून कुणीही देवाला काय समजत नाही, म्हणून कसं पण जगतो, कसं पण राहतो. मनाचे विचार डोक्यातनं काढून टाका. अब्राहमाला बोललेलं देवा आम्हाला सांगत सात्विकतेने चाल. तू कुणा समोर उभा आहेस लक्षात ठेव. हे जर असं नाही मी तो उभा राहिला मला बोलायला, सगळ्यांसाठी उभारले म्हणजे असं नाही. तू कुणा समोर आहेस हे ध्यानात ठेव. तू कुणा समोर तुझं जीवन आहे लक्षात ठेव.
म्हणजे तो पाप करणार आहे आणि तो कात्रीने आशीर्वादित होणार. हालेलुया. आपण बघूया दुसरा राज्य त्यामध्ये 5वा अध्याय पडूया. दुसरा राज्य 5वा अध्याय. यामध्ये नामान बद्दल आहे ते आपल्याला माहिती आहे, मी मध्ये तुम्हाला सांगितले पण होतं पुन्हा एक बार. नामान हा दुसरा देशाचा एक व्यक्ती होता नामान, आणि त्याला कोड भरलेला होता. तो एलियाकडे आला, अलिशाकडे आल्यानंतर अलिशाने त्याला 7 वेळा डुबकी मारायला सांगितली. यार्दे नदीमध्ये डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई. डुबकी लावली आणि 7व्या वेळी पूर्णपणे बरं झालं. पहिली गोष्ट थोडासा तुम्हाला लक्ष पुरवायला मी सांगत या ठिकाणी, तो डुबकी लावायला तयार नव्हता. बरोबर आहे ना? काय म्हटलं नामान, आमच्या देशात काही नदी नाहीत काय, यांच्या नदीत जाऊन डुबकी मारायची म्हणजे यांच्यापेक्षा स्वच्छ नदीत. असं नाही की बाबा संत त्याला काहीतरी लावला बिवला, जा रे धुवून घे, येऊन स्पर्श पण केला नाही, तोंड पण दाखवलं नाही. अलिशा दाखवलं का तोंड? दुसरा राजाकडून आला, चला चला या या, वेलकम वेलकम वेलकम, बुके बिके. बुके कुठलं उठून पण गेला नाही. संदेश टाळत होते, आपल्या सेवकाला सांगून पाठवले, जाऊन त्याला सांग यार्दे नदीत जा, 7 वेळा डुबकी लगावून ये. डुबकी लागायला सांग. एवढा राग आला, क्रोध आला त्या व्यक्तीला. म्हटलं काय बाबा सांगायला लागले मला, 7 वेळा डुबकी लाव म्हणे, का आमच्या त्या नदी नाहीत काय? शेवटी जो बरोबर होता तो सेवक, जो नोकर, त्याने काय म्हटलं, काय हो बाबा, मोठ्या गोष्टी सांगितलं मी केलं असतं की नाही? करतात ना सगळे. संदेशाकडे बरं होण्यासाठी संदेशाने लई मोठा लिस्ट दिला असतं, हे घेऊन ये, ते घेऊन ये, असं कर तसं कर केले असते. हे साधं सोपं बोलले, ते त्यांना आवडलं नाही. ते बोलल्यानंतर त्याने काय केलं, बरोबर आहे म्हटलं. त्याचं ऐकून, नोकरांचं ऐकून गेले. यार्दे नदीमध्ये 1 वेळा डुबकी, 2 वेळा डुबकी, 3 वेळा, 6 वेळा मारलं तरी काही झालं नाही. शेवटी 7व्या वेळी डुबकी मारल्यानंतर छोटं बाळासारखं देह झालं, शरीर झाला, पूर्णपणे नामान बरं झालं. ओके. आता नामानाची जो चाकर, त्याचं नाव गेहसी, चांगलं काम केलं नाही तर. आता तिथंच आम्ही दुसरा राज्य 5वा अध्यायामध्ये 14 पासून थोडं पुढे वचन वाचूया. 2 किंग्स 5:14 to I think 27 वाचा. दुसरे राज्य 5वा अध्याय 14 पासून पुढे. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वी इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आल्याने, तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या उजरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. हालेलुया. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. पहिली गोष्ट, जेव्हा गेहजीचं सांगण्याप्रमाणे नामान गेला, 7 वेळा डुबकी मारली, बरं झालं आणि आला. बरं झाल्यानंतर त्याने काय केलं, आपला चाकराने घेऊन पहिलं देवाच्या सेवकाकडे आला. निघून गेला नाही, बरं झालं 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 म्हणून सेवकाकडे आला सांगण्यासाठी. आणि त्याला भरपूर काहीतरी भेट वस्तू घेऊन आला होता. आणि तो म्हटला एलिशाला, हे घ्या. ते म्हटलं, माझं देवाचं शपथ, हे काय तुझं मी घेणार नाही, मला काय या गोष्टीची गरज नाही. त्याने खूप आग्रह केली, रिक्वेस्ट केली, घ्या घ्या घ्या, म्हटले नाही. शेवटपर्यंत त्याने घेतलं नाही आणि त्याला म्हटलं तुम्ही जावा. मग ते जात होते. ओके. जो चांगला माणूस मागाशी होता, 2 मिनिटात काय झालं बघा, पुढे वाचा. 17 वचन. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करावी की आपल्या दासाला 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही, यज्ञही करणार नाही. परमेश्वराने आपल्या दासाला एक गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा धनी रिमोन देवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो आणि रिमोन देवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करीत असतो. याप्रमाणे रिमोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. एक रिक्वेस्ट केला नामान. तर नामानला काय, एलिशाने काय बोलला नाही, तू हे करू नको, तू ते करू नको. काल एका बहिणीचा मला फोन आला होता. अंतरांमध्ये त्यांचा नवरा बरेच मागच्या वर्ष आजारी होते, खूप सिरियस होते, नंतर त्याचं डेथ झालं. ती बहिणीला येशू माहीत पण नव्हता.
एकच वेळी मंगळवारी तर प्रार्थनेला गेले. आम्ही काही त्यांना काही बोललो नाही, हे कर ते कर, हे करू नको, काही नाही. काल ती बहिणीचा फोन आला, त्याची गावची लोक येऊन त्या बहिणीला काय तरी करायला सांगितलं. ती म्हणते मी काही करत नाही. एकाने पण एक प्रश्न विचारले नाही, कुणी काय पुढे त्या बाई बरोबर वाद केले नाही, कुणी काय म्हणे, सगळे निघून गेले. काल मला फोन म्हणले, आंटी मी एवढी आशीर्वाद देते, मी एवढी आनंदित, विधवा आहे तर मी तरी विधवा आहे, 2 मुलं आहेत त्या बहिणीला, पण सत्यासाठी ती उभा आहे. ती म्हणते मला माहिती आहे येशूशिवाय कोण नाही आहे. हालेलुया हालेलुया. आता इथं हामानाला काय याने सांगितलं, अभिषाने सांगितलं का नाही रे बाबा, तू असं कर, तू तसं कर, बरं झालास, काय नाही, तू बरं झालास, निघून जा. तो स्वतः म्हटला तुमच्या या जमिनीची मला माती घेऊन जायला परमिशन द्या. आता लोक यरूशलेमला गेले, काय काय म्हणतात, हालेलुया, काय म्हणतात यरूशलेमला गेले की लोक, माती, तेल, पाणी आणतात ना. याचं सिंपल तिथंच आहे. नामाला पण म्हटलं, अलिशाला म्हटलं मी इकडची माती जरा घेऊन जातो, मी इथून पुढे कुठल्याही दुसरा काही करणार नाही, पण मी एका राजाचा हाताखाली नोकर असल्या कारणाने तो ज्यावेळी मंदिरात जातो तिला मला डोकं टेकायला लागते. मी राजासाठी टेकते, त्याच्यासाठी मी टेकत नाहीये, म्हणून मला माफ असावी. अलिशा काय म्हटलं, जा. सत्य लोकांना समजतं जेव्हा सत्याला स्वीकार करतात. काय लोक नुसतं बसतात, उडतात, ऐकतात, जातात. सिस्टर मी हे करू का, मी हे केलं तरी चालते का, इकडं बसले की चालते का, दिलेला हातात घेतले की चालते का, आयुष्यभर प्रभूमध्ये पण काहीच माहित नसते. या लोकांना कोणी बोलले नाही ना, नामाला कोणी सांगितलं ना, या बहिणीला कोणी सांगितलं हे कर ते कर म्हणून. स्वतःच्या सत्य समोर ऑटोमॅटिकली उभारतं सत्यासाठी. या ठिकाणी नामाने काय काय बोलला सगळं झालं. आता पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट, 19 वचन. हा. तो त्याला म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. तो तिथून निघून थोडी वाट चालून गेला. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की आरामी नामानाने आणलेल्या नजराना माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. हालेलुया. जो व्यक्ती मागाशी ज्याला मदत केला त्याला सांगून एवढा विश्वासूपणाने अलिशा बरोबर राहिलेला हा सेवक आता काय झालं, माझ्या धनीने त्याच्यावर दया केली, त्याला सोडून दिली, मी नाही बाबा सोडणार. हालेलुया. काय म्हटलं, मी सोडणार नाही, मी जाणार त्याच्या बरोबर. मागे पळत पळत गेले, धावत गेला, त्याला जाऊन गाठला, पळायला लागला, ते रथात पळायला लागले, पाठीमाग पळायला लागले. लोक फार वाईट आहे, त्याच्या लक्षात येत नाही मी कोणासमोर उभा आहे, ते काय पण करतात. या ठिकाणी मी सगळा पूर्णपणे मी कोण आहे, मी काय आहे, मी कुठं उभारलं, मी कुणाचा सेवा करायला लागलो. मनात आले सैतान शिरला, फसला तो स्वतः पूर्णपणे. देवाच्या सेवकाने नाकारले. लक्षात घ्या, ह्यो म्हणतो मी सोडणार नाही, नुसतं सोडणार नाही म्हणून मागून घेतला नाही, पुढे जाऊन किती कोठं बोलला बघा. वाचत 21 वचन. मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या रथावर उतरून त्याला सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगायला पाठवले आहे. कोणी पाठवले? माझ्या धन्याने असे सांगायला पाठवले आहे की एफ्राईमच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किंकर चांदी व 2 पोशाख द्या. पुढे नामान म्हणाला, कृपा करून 2 किंकर घे. त्याने आग्रह करून 2 किंकर चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकाच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन तो त्याच्या पुढे चालला. हालेलुया. पळत गेला, आवाज ऐकला, रथापासून चाललेल्या व्यक्तीने थांबले. नामाने थांबवले आणि म्हटले, काय पाहिजे घ्यायचे, काय झालं, सर्व ठीक आहे ना? पहिल्या गोष्ट ऑल इज वेल, सगळं ठीक आहे. काय झालं, नाही म्हटलं, अचानक काही लोक आलेत बघा, माझ्या धनीने पाठवले, मला म्हटले जावा लवकर जावा, काहीतरी घेऊन ये जा. हालेलुया. धनी पाठवले म्हणून धनीच्या नावाने सांगून, कारण काय ना प्रॉमिस करून गेला, मी सोडणार नाही, माझा धनी त्यांच्यावर दया केला पण मी करणार नाही. जो गेला त्यांना म्हटलं थांबवला,
मला असं अमुक अमुक पाहिजे, दिली, सगळं गठ्ठा बांधून घेतला, एवढं पाहिजे यापेक्षा जास्त घे, भरपूर घेतला, गठ्ठा बांधून घेऊन गेला, पळत पळत गेला, आपल्या घरात गेला, आपल्या तंबूत लपून ठेवला, आरामात येऊन समोर येऊन ये अलिशा समोर उभा राहिला. हालेलुया. पुढे वाचा 24 वचन. हा. तो तेथे नजीक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्याच्या हातातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्याला जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलिशा त्याला म्हणाला, गेजी, तू कोठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कोठे गेला नव्हता. तो त्याला म्हणाला, तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावर उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? हालेलुया. आरामात गेला. लोकांनी ते नुसतं त्याला देऊन पाठवले नाही, स्वतः उचलून आणले. आपल्या तंबूत घेऊन गेला, त्यांना उचलून घ्यायला लावला, सगळ्या घरात ठेवला आपल्या तंबूमध्ये आणि मग बाहेर आला. काय नाही सगळं ठीक आहे. आणि आरामात येऊन काय नाही झालं सारखं अलिशा समोर येऊन उभा राहिला. म्हटलं, अलिशा कुठे गेलतास रे तू एवढं वेळ? म्हणजे गेलीसी कुठे गेलतास रे तू एवढं वेळ? काय विचारले? कुठे गेलतास रे तू एवढा वेळ? नाही कुठं नाही, इथंच होतं बघा. करतात ना असं? हा, हॅलो, कुठंच गेलो नाही, इथंच होतं. काय म्हटलं अलिशा? काय म्हटला? तू जेव्हा त्या रथाच्या मागे पडलास, माझा आत्मा नव्हतो का तुला बघितली? हालेलुया. काय म्हणते देव? ज्याच्या समोर तुम्ही उभा आहे लक्षात ठेवा, तो मनुष्यासमोर नाही, आम्ही देव जिवंत देवासमोर उभा आहे. आमच्या सात्विकता, आमचे चांगलं कृत्य कधी आम्ही सोडू नये, कधीच नाही. कुणी दुसरा काही बरोबर घेऊन जाणार नाही मेल्यानंतर. समजाले? किती मध्ये मी विचार करा, मी हे केलो, मी ते केलो, मी एवढं मिळवलं, तेवढं मिळवलं, कुणीही काही घेऊन जाणार नाही. आम्ही मेल्यानंतर आमचं कृत्य आमच्या मागे येणार आहे. लय लोकांना प्रश्न असते, मेल्यानंतर काय होणार? डोळे बंद केले गेलं नाही. तुमचा जीव गेला, आमचे कृत्य पहिला हजर. शरीर इथं, आत्मा जजमेंट साठी. जजमेंट आमच्या आत्मा गेले. आता जजमेंट कसं करणार? ते उगाच करतात. आपल्या ऍक्शन्स, आमचं कृत्य. गेहजी 1 मिनिटात एवढं लबाड, एवढं खोटं, एवढं वाईट. अरे कोण हा व्यक्ती? साधा नव्हते, हे ना बघितलं देव काय आहे, देवाचा सेवक काय आहे, संदेष्टा काय आहे, अनुभव घेतलेला व्यक्ती. एवढं सगळं सोडावं. जो आलेला व्यक्ती कसा आला, कसं बरं झालं हे पण बघितलं ना. भीती कुठे आहे? लोकांना भीती नाही देवाची म्हणून पाप करतात. लोकांच्या डोळ्यात भीती नाही देवाची. लोकांना वाटते देवाला काय दिसते? चर्चमध्ये बसलं तरच दिसते, प्रार्थनेत बसलं तरच दिसते, नाही तर देव बघत नाही. अरे एक खण आणि खण आमच्या देवाला माहित आहे. मी म्हणतो ना, 1 सेकंड मध्ये मला कुठंतरी ड्रायनेस असं वाटलं, थोडं जरा असं अस्वस्थ वाटलं, मी लगेच डॅडी काय नको तो पाहिजे. कालचं गोष्ट, काल ब्रदर गेले म्हणजे थोडासा घरातून तिकडून इकडं, काल भरपूर काय काहीतरी होतं. मग इकडे आल्यानंतर संध्याकाळी मी बसून भरपूर बायबल असत. म्हटलं ना, वचनच मिळत नव्हतं त्याच्यासाठी. मी लई मागत होते बाप्पाकडं, डॅडी काय बोलायचं. मी असंच येत नाही, बायबल मध्ये सगळं माहित आहे म्हणून काहीतरी घेऊन टाकून जात नाही. माझं नॉलेज नाही वापरत. देवा तू दे, तू दिलं तरच जाणार, नाही जाणारच. बसून शेवटी पण नंतर आमचे आहे ना, आमच्या गोल्डन आमचा, त्याला घेऊन मी रस्त्यावर वॉक करत होतो. माझं लक्ष पण होतं, पूर्ण रोड अंधार होता. आमचा एक भाऊ तिथून असं गाडीवर पाहून प्रेस लॉर्ड सिस्टर म्हणून असा आवाज आला आणि मी बघितलं, म्हटलं प्रेस लॉर्ड ब्रदर असं म्हटलं आणि ते गेले घरी. थोडक्यावर त्याचा मेसेज आला मला, सिस्टर तुम्ही ज्यावेळी रोड कुठं होते ते माहिती आहे, ते दारापर्यंत तिकडं आणि मी इकडं. असं नाही की समोर भेटलो किंवा हातात हात दिलो, काही नाहीये. आणि मी काय प्रार्थना करत बसलेलो नाहीये की आराधना करत नाहीये. हातात डॉगी एलिश आहे, त्याला घेऊन रोडवर फिरवायला लागलो मी. त्यावेळेला ते भावाने साक्षी मला टेस्टिमनी पाठवली आहे, सिस्टर ज्यावेळी तुमची आवाज नाही ऐकलो, पवित्र आत्म्याने मी भरलो. काय म्हणायचं याला? सात्विकतेने जे चालतात ते प्रार्थनेत बसलं तरी आत्म्याने भरत नाही. हालेलुया. घाबरतात.
काय पाहिजे? जे सात्विकतेने बनलेले लोक आहेत, देव कायम त्यांच्यात आहे. आमच्यात काय आहे हो दुसरं? काय करू व्हायला? हा काय सांगते? गेहजी 1 मिनिटात सगळं विसरला आहे हो. आणि एलिशा म्हटलं, तुला काय वाटते रे? कोणाला फसवायलास तू? ब्रदरांचं डोकं का करते हो एवढं बिचारायचे? ते संदेश नाही, त्यांना माहिती आहे कणकण लोकांचा हे काय करायला, कसं यांचं बोलणं, कसं यांचं वागणं. मी म्हटलं ना मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं, मी कशी सगळं माहित असेल पण ओके असू दे, आपलं हँडल करायची पद्धत वेगळं आहे. पण त्यांचं हँडलची पद्धत वेगळं. पहिलं स्वतःला त्रास करून घेतात. असं का करतात ते? असं का करतात? एवढं सांगितलं तर भीती कसं वाटत आहे ना देवाची? काय म्हणते गेहजी? 1 मिनिटात विसरला. ज्या डोळ्यासमोर 1 मिनिटात 7 वेळा पाण्यात डुबकी मारून माणूस पूर्ण बाळासारखं होऊन आला, डोळ्याने बघितला, त्याच्या सगळं मागे गेलं. काय ह्याला पाहिजे? पैसा पाहिजे, आणलेले भेट पाहिजे. मी सोडणार नाही, मी घेणार. काय काय घेतलं बघा, पुढं वाचा. 26 वचन. तो त्याला म्हणाला, तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावर उतरून मागे फिरला. तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते का? चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? हालेलुया. प्रश्न काय म्हटले? या गोष्टी घ्यायचे समय आहे काय? पण आज लोक कशा मागे लागल्या? ह्याच्या मागे लागल्या. गोडी, शेती, हे ते काय 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 काय, द्राक्ष मळा, बरोबर, सगळं सोनं चांदी हे साठवण्याच्या मागे लोक लागलेत. म्हणून देवाबद्दल सिरियसनेस नाहीये. जसं मी म्हटलं, बिछाणामध्ये पडून किळून जीव जात असताना हालेलुया देवा वाचव रे, पश्चाताप करतो रे म्हणू नका. जीव जाईल पश्चाताप करायला, शब्द बोलायच्या आधी. आत्ताच हीच वेळ आहे देवासमोर सात्विकतेने जगायला. मी उभा राहतो देवा म्हणायची, नंतर नाही. गेहजीला देवाने, एलिशाने म्हटलं, तुला काय वाटलं रे? किती स्पष्टपणे संदेश बोलला तू. ज्यावेळी तो माणूस उतरला तेव्हा माझा आत्मा तुझं जवळ नव्हतं का? आज माझा संदेशाने पण तेच म्हटलं, तू तिथं आहेस, माझा आत्मा तिथं आहे म्हटलं. मला माहित नाही म्हटलं, माझ्या जवळ हाय म्हटलं. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये सात्विकतेचा आहे ते लोक कधी चुकत नाही. तेव्हा बोलल्यानंतर पुढे बघा काय झालं. 27 व्हेरी इम्पॉर्टंट. 27 वचन. तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्याकडून चालता झाला. हालेलुया. जे सात्विकतेने चालत नाही ते शाप करून घेतात. जे सात्विकतेने चालतात देव त्यांना ब्लेस करतो, त्यांना देव आशीर्वादित करतो, त्याच्या जीवनामध्ये कल्याणदायक करतो, अशक्य ते शक्य करतो. पण जे सात्विकतेने चालत नाही ते स्वतः शाप ओढून घेतात आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनर्थ ओढून घेतात. ज्या व्यक्ती बरं सगळ्यांना डोळ्याने बघितलं होतं ना, आपल्या डोळ्याने, तो कसा बरं झाला बघितला होता ना. तो व्यक्ती ज्याला कोड झाली म्हणून तो बरं झाला, पण इथं शाप दिले त्याला. तू जे फसवलास आणि जे चुकीच्या गोष्टी केलास त्याचा कोड तुला लागेल आणि तुझ्या पिढ्यानपिढीला लागेल. काय घेतलेत विकत? म्हणून देव म्हणतात तू कुणासमोर उभा आहेस लक्षात ठेव. सात्विकतेने चाल. बी केअरफुल तुम्ही काय करता आणि काय नाही. उघड होणार नाही, काही झाकलेलं नाहीये. कुजून वास मारण्यापूर्वी बाहेर पडा. ज्यात अडकून बसलेला पापात आहे त्यातून बाहेर पडा. बायबल म्हणतात व्यवस्थित वळ, व्यवस्थित बदल. नाही बदलले की लक्षात घ्या. गेहजीने केलेलं काम त्याला शासन झालं, शिक्षा मिळालं. दुसरं एक आपण उदाहरण बघूया. दुसरा समुएल 12वा अध्याय. त्यामध्ये 1 पासून आपण वाचूया. तर दावीदाच्या बद्दल पाहा. त्यामध्ये पहिलं वचन वाचूया आपण 12:12. दुसरे शमूएल 12वा अध्याय 12वे वचन. तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्रायला देखत या सूर्या देखत करेन. हालेलुया. हालेलुया. समजलं? पुन्हा एकदा 2 सॅम्युएल
12:12. तू ते काम गुप्तपणे केलेस, हा. पण मी हे सर्व इस्रायला देखत या सूर्या देखत करेन. हालेलुया. दाविदाला देवाने म्हटले, तू जे केलास ते गुप्तपणे केलास, लपून केलास, सगळ्यांच्या माघारी केलास आणि तुला वाटलं कोणालाच माहित नाही मी काय करायला लागलो, मी काय केलं कोणालाच माहित नाही. देवाने म्हटले, तू जे गुप्तपणे केलास ते सूर्याचा खाली करीन. ते पप्पा जेवढं चांगले आहेत ना. हालेलुया. का दाविदाला हळवले, माझा हृदयाचा माणूस म्हटलेला. काय काय झालं दाविदाच्या जीवनामध्ये किती लोकांना माहित आहे. ढीगभर बायका दाविदाला, पत्नी उपपत्नी भरपूर होते. दाविदाने केलेले पाप 1 वर्ष पचून बसलेला शांत. त्याला माहित नव्हतं का देव कोण आहे म्हणून. जसं उत्पत्ती 17:1 मध्ये म्हणल्याप्रमाणे तू कुणासमोर उभा आहे सात्विकतेने चाल, जोपर्यंत ते लक्षात येत नाही, लक्षात राहत नाही, माणूस चुकतो. 1 वर्ष पाप करून आरामात फिरत होता, आरामात खात होता, आरामात राहत होता, जसे की मी काहीच केलं नाही. हालेलुया. होतं ना. काय केलं दावीद? आरामात, मी काहीच केलं नाही. रुबाबात जगत होता, रुबाबात फिरत होता, व्यभिचार केला, मर्डर केला, नको त्या गोष्टी केली, त्याची बायकोला घरात ठेवला. एवढं करून पण त्याला मनात पश्चातापच अंतःकरण नाही. बायबल सांगते उद्याची खात्री नाही, उद्याची खात्री नाही. आजच तो दिवस टाळण्याचा दिवस आहे. हालेलुया. म्हणून म्हणतात एवढं त्याला केला, काय काय केला, त्याला वाटलं कुणालाच दिसला नाही, कुणी बघितलं नाही. अशी बघितलं ना नीतिसूत्र 15:3 मध्ये देवाचं नेत्र सर्वकडे लागलेलं आहे. कुठं देवाचं नेत्र जात नाही असं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हे लोक पळून जायचे प्रयत्न केले, लपून ठेवायचा प्रयत्न केले. योना पण पळून गेला ना. वरती असले की दिसते, आत बसले कोणाला दिसते, सगळ्यांसमोर केले की दिसते, लपून केले की कोणाला दिसते. अरे बाबा, दाविदाला म्हटल्या तू अंधारात केलास, गुप्तपणे केला, मी सूर्याच्या प्रकाशाखाली करेन. केला, चिंध्या केल्या दाविदाच्या कुटुंबाला, चिंध्या केल्या दाविदाच्या कुटुंबाला. ज्या देवाने सगळ्यांना माहित नाही, सिक्रेट्स माहित नाही, वरचं वर दाविदाचा देव. बाबा, परमेश्वर माझा मेंढपाळ. आता कुठे गेला तुझा मेंढपाळ पाप करताना? आता कुठे गेला तुझा मेंढपाळ पाप करताना? गेला का सोडून? मला काय कोणी पडत नाही, मला काही कमी नाहीये. सगळं म्हटलेला माणूस चुकला. ह्या अध्यायामध्ये आपण 1 पासून आता वाचूया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, थोडासा लक्ष देऊन ऐका. 2 शमूएल 12:1 पासून पुढे. मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 माणसे राहत होती. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला. तेव्हा त्याच्याकडे आलेला त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेडा मेंढ्यातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. 1 मिनिट, काय सांगितले तर? नाथन संदेशाने पाठवले. असं झालं, एक श्रीमंत माणूस, एक गरीब माणूस. श्रीमंतांकडे लय आहे, हो, गरीबांकडे एकच आहे. बरोबर आहे? श्रीमंतांकडे लय आहे, गरीबांकडे एकच आहे. पण ज्यावेळी श्रीमंताच्या घरात कुणीतरी पाहुणे आले, आता आपल्याकडे भरपूर आहे, त्यातलं एखादा कापून जेवण करून घालू शकतात ना. गरीबाकडे जे एकच आहे तेच त्याला पाहिजे आहे. त्याने काय म्हटलं, त्याचे घेऊन ये. त्याचं आणले, त्याचं कापले, त्याचं गाठले. जेव्हा सांगला, वा आता लय दाविदाला आले आतून, असल्या माणसाला जीवन ठेवायचं नाही. काय म्हणाला? असल्या माणसाला जीवन ठेवायचं नाही, मारून टाकायला पाहिजे. पुढंच 6 वचन.
त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामय वाटली नाही हा, म्हणून तसं त्याने नाही आपण ना. त्याने त्याला काय दयामय वाटले की नाही त्याला? हा बिचारा गरीब, हा त्याला एकुलता एक त्याला मारून टाकला. अय्यो बाप 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 बाप. हा किती दया आली बघा दाविदाला आता. हा किती दया बघितला, अचानक लय दया आली. पुढे त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामय वाटली नाही हा. म्हणून त्याने त्या मेंढीचा चौपट बदला दिला पाहिजे. किती बदला पाहिजे? चारपट. हा नाथान दाविदाला म्हणाला, हा तो मनुष्य तूच आहेस, अब्बा. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, हा. मी तुला अभिषेक करून इस्रायलचा राजा केले हा. व तुला शौलाच्या हातातून सोडवले. पुढे मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, हा. त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, हा. इस्रायल व यहूदा यांचे घराणे तुला दिले, हा. आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. बरोबर. मागा दुसऱ्यांचं लुबाडण्यापेक्षा, दुसऱ्यांचं चोरण्यापेक्षा, दुसऱ्यांचं वाईट करण्यापेक्षा मागा देव देईल. हालेलुया. काय म्हटलं देवाने? तुला काय रे मी देऊ तुला, आणि काय पाहिजे रे? कोण हा दावीद? घरची लोक बघत नव्हते त्याला. बघत होते का? घरची लोक किंमत देत नव्हते. जेव्हा सॅम्युएल घरी आलेले अभिषेक करायला, बाकी सगळ्या मुलांना बाबाने पाठवले. तो कुठे आहे? अजून एक हाय तो शेवड्या शेतात शेरडे मेंढर चालत. त्याला घेऊन राजपद दिले, इस्रायलाचा राजा केले देवाने. लायकी नाही, पात्र नाही, योग्यता नाही, त्याला एवढा वंश करून देवाने दिली. त्या माणसाला आज विसरला तो कोण होता आणि काय होता. आज मनुष्य तेच आहे. का माणूस सात्विकतेने चालत नाही, विसरून जातो ते कोण आहे, ते कोण होते आणि काय होते. लक्षात घ्या, बायबल म्हणते उद्याची खात्री नाहीये. उद्याची खात्री नाहीये, अजिबात नाहीये. स्पष्टपणे म्हणते सात्विकतेने झाला. लगेच नाथान म्हटले, नाथान घाबरला, तूच रे तो, तूच ते केलास. 1 वर्ष पचवून घेतलास, पाप केलास, माणसाला मारून टाकलास. बाळ लगेच होत नाही, 9 महिने लागतात बाळ व्हायला. बाळ झालं, बाळ मोठं पण झालं. बाबाचा डोक्यातच आलं नाही अजून मी काहीतरी केलं म्हणून. काही डोक्यात आलं नाही, डोक्यात काहीच आलं नाही. पुढे 9वे वचन. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून हा. त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? हा उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला. एक लक्षात आहे, काय केलं पहिला? परमेश्वर दृष्टीने तू काय केलास? वाईट केलास. ज्यांना वाटतं मी काही चुकलेलं नाहीये, लक्षात घ्या, देवाला जे वाईट वाटतो ते करायचं नाही. ते करायचं नाही. देव कॉम्प्रोमाइज करत नाही. देव पापीवर प्रेम करतो, पापाचा द्वेष करतो. कोणी जगात नीतिमान नाहीये, सगळे पापी आहेत. द मोमेंट यू नो, जेव्हा मला समजतं मी पाप करायला लागलो, सोडली पाहिजे, सोडली पाहिजे. मी करत नाही, मी कुठं काय करतो. लय लोक आहेत बाबा, लय लोक आहेत. म्हणतात ना बायबल मध्ये, जारणी अशी असते म्हणे, आरामात पाप करून तोंड पुसून बसते, मी काहीच केलो नाही, मी कुठं काय केलो, गेहेजी बघितलो नाही, इथंच होतो, मी कुठंच गेलो नाही. अरे तुमची लोक बघत नाही, बाबा बघत आहे. तुमची लोक तुम्हाला जाणत नसतील, तो बाबा बघत आहे. म्हणतात ना, जे गुप्तपणे करत आहे उघडं होणार नाही, काही नाही आहे. म्हणतो ना, वालू रेतीचा तस्कर करणार एका माणसाला असंच नाही सांगितलं देवाचं वचन. ज्यावेळी मला देवाने आत्म्याने भरले, मी सत्य बोलते, मी अजिबात घाबरत नाही. कारण डायरेक्टली म्हटलं, दादा बदला, बदला. जे आतापर्यंत गुप्त म्हणून आहे ते तुम्हाला वाचवते, त्यातून बाहेर पडा, नाही तर पब्लिक होणार तुमच्या गोष्टी. डायरेक्टली त्यांना म्हटलं, पेपर मध्ये तुमचा फोटो येणार, सोडाने बाहेर पडा, सोडाने बाहेर पडा. 1 मिनिटात लहानपणापासून करत असलेला धंदा माझ्या त्या भावाने 1 मिनिटात सोडली. सैतान त्याला सोडत नव्हता. बसता उठता ते विचार 1 वर्ष त्यांना पिडत होता. ते करायला पाहिजे, लई पैसा मिळतो, लई पैसा मिळतो, ते करायला पाहिजे, करायला पाहिजे त्यांच्या डोक्यात. परत आठवण करून दिली, लक्षात घ्या म्हटलं, देवाने वाचवली, परत जाऊ नका. काय म्हटलं देवाने दाविदाला, तू जे आत हळूहळू केलास, बाई अंघोळ करायला लागले, छान दिसायला लागले, हळूच करून घेतलास, हळू सगळं केलास, गपचूप त्याला घरी पाठवलं, ते
टाकलास. पहिली पुढे. उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला. हा. त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरियाचा अमोनाच्या तलवारीने वध करविलास. बघा काय काय केलं. त्याला मारून टाकली, त्याची बायकोला आपल्या गळ्यात घेतली, त्याला तलवार दुसऱ्या सैन्याच्या समोर उभा केली, त्या लोकांनी त्याला उडवली आणि हे त्याच्या बायकोला आपली बायको घरात आणून मी तुला तिथे सांभाळायला जगासमोर काय दाखवा लागला. हॅलो, सगळ्यांना माहित होतं काही ना बाबा काय पाप केला म्हणून. माहित होता सगळ्यांना. माहित होतं का वहिना काय तर चुकीचा केला म्हणून. माहित होतं नाही. ही बाईनी काय तर लय मोठी झेंडा लावली, कुणाला माहित होता नाही. व्यवस्थित होता, टिकटाक होता. सगळ्यांसमोर एक सद्गुण अप्पा त्याच्या नवरा मेला म्हणून बाईला राजाने आश्रय दिली. काय दिली समजाले तुम्हाला. हा लय लोक नाही आम्ही काय करत नाही, मदत म्हणून करतो. असली मदत, असली मदत. हा पुढे 10वे वचन. हा. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही. सोडली का हो दावीदेचं घर तलवार सोडली का. बाप आणि मुलगेमध्ये युद्ध सुरू झाले. झालं ना, झालं ना. स्वतःचा मुलगा बाबाला राजाचं सोडून पळायला लावली. स्वतःचा पोटचा मुलगा. लोकांना मज्जा वाटते हो पाप करताना, लई छान वाटते. कारण बायबल सांगतो नीतिसूत्रामध्ये मी बघितलं का हो, बाई म्हणते चुकून काय चोरून पिलेलं पाणी गोड असते म्हणे. घरची बायको नाही चांगली वाटत, चोरून चोरून खाल्लेलं लई छान वाटते म्हणे. अब्बा बायबल मध्ये आहे. बायबल मध्ये काय लिहिलं नाही असं नाहीये. वाचून बघा नीतिसूत्र 5 आणि 7 अध्याय, पूर्ण अध्यायामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे. इथे ह्या ठिकाणी काय म्हणतो, तुझ्या घरातून तलवार जाणार नाही. तलवार मागे लागली दाविदाच्या घराला. हा. कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्तीची स्त्री आपल्या घरात घातली आहेस. जो कोणी देवाविरुद्ध पाप करतो, पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही माणसांना फसवते तुम्हाला वाटत असेल, बट नो, तुम्ही देवाला तुच्छ लेखता म्हणून तुम्ही पाप करता. भले तुम्ही खोटं बोला, लबाड करा, फसवा, कुणाला चाडाचुपडी करा, काही पण करा. ही छोटे छोटे लोक आणि मोठे मोठे पाप सगळे. पण तुम्ही देवाला तुच्छ लेखता म्हणून तुम्ही पाप करता. व्हॉट इज द मीनिंग ऑफ तुच्छ लेखणे. तुम्हाला वाटतं तो मेलेला आहे, त्याला काही दिसत नाहीये, तो काही बघत नाहीये. आम्ही काय केलं तरी चालते, काय पिलं तरी चालते, काय बघितलं तरी चालते. काय असते टीव्ही आणि मोबाईलचा काय चालले कुणाला दिसत. आम्हीच बघतो, आम्हीच बघतो. आई वडील पाप करतात, नको ते व्हिडिओज बघतात, नको ते गाण्याचे व्हिडिओज बघतात. जेव्हा तेच मोबाईल मुलांच्या हातामध्ये जातो, मुलं ओपन केले केले तेच येतात सगळे व्हिडिओज. ते बघून बघून मुलं आज बिघडल्यात. कशामुळे बिघडल्यात. तुच्छ लेखतात हे लोक देवाला, म्हणून हे लोक पाप करतात. काय म्हणलं देवाने, तू तुच्छ लेखलास देवाला, तलवार तुला सोडणार नाही. पुढे 11वे वचन. परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन. केले का हो. दाविदाच्या जे बायका होत्या, पुरुष एकच, बायका भरपूर. आता या सगळ्या बायकांची मुलं काय आहेत, भाऊ बहिणीच ना. समजायला मी काय बोललो. बाबा एकच, बायका भरपूर. सगळ्यांना मुलं. याला 4 मुलं, त्याला 8 मुलं, याला 12 मुलं, याला 10 मुलं. मुलंच मुलं. बाबा एकच, भरपूर मुलं. त्याच मुलं दुसऱ्या दुसऱ्या बायकांची मुलं एका मुलगीला स्वतःच्या भावाने रेप केली. आणि काय पाहिजे तुम्हाला, देवाचा क्रोध कसा व्हायचा. ऐकलं काय या गोष्टी कधी. ऐकलं सगळे. काही लोकांना नवीन वाटायला लागले, कधी ऐकलं नाही सिस्टर. चर्चमध्ये बोलत नाही वाचली गोष्ट. चर्च त्यांना वाटेल पवित्र असं काही बोलायचं नाही, मस्त आश्वाद द्या, घ्या, जावा, बसा, या संडेला या, ऑफरिंग घ्या, दशमांश द्या, आवाज करू नका. ही संदेशाचं काम असला नाहीये. संदेश आपण वरबडून काढणार. म्हटलं ना स्पेशल सर्जन, डिग्री नाही, बाबाचा आत्मा. हालेलुया. काय केले, स्वतःच्या बहिणीला बाबाने रेप केली. रेप केली. त्याच्यावर त्याचा जीव बसला होता. ले सोंग केला, डोंग केला, काय काय केला. त्याला रेप केला आणि त्याला हकलून काढले.
रेप करून परत लय जीव होता. रेप झाल्यानंतर क्रोधात बदललं ते प्रेम. त्याला हकलून काढले त्या बहिणीला, सख्या बहिणीला हकलून काढली. ती म्हटलं असं करू नको, लय अधर्म करायलास तू बाबा. ते पण काय बहाणा करून, मी आजारी आहे, मला तांबाच्या हातातलं भाकरी पाहिजे, रडून राजाला सांगायला लागलं डोंग घेऊन. त्याच्या डोक्यात देवाची भीती नाही, काय पण करतात. सोंग घेतला, मी आजारी आहे. आणि त्याचा मित्र होता एक चुकीचा मित्र, त्याने ह्याला साथ दिली. तो असं कर, ऍक्शन कर, राजाला बोलवून घे, मला जेवण जाईना, माझ्या बहिणीने येऊन माझ्या समोर बसून भाकरी करून द्यावी. आता कुठल्या बाबाला शंका येईल? येईल का कुठल्या बाबाला शंका? हा, बाबा म्हटलं ओके, मुलगीला पाठवली, जा बाळ, त्याला जेवण करून घाल जा जरा, त्याला बरं नाहीये, तुझं हातचं खायचंय त्याला. गेले बिचारी जेवण करून. ये रे दादा, काय आहे, जेव ये. नाही, बेडरूम मध्ये ये. हॅलो, कुणाचाही बेडरूम मध्ये जाऊ नका. हॅलो, डेंजर. हा, कुणाच्या घरात पण जाऊ नये. तुम्ही गेले की दार बसायला उठून निघून यायचं. डोंट ट्रस्ट इन एनीबडी. कुणावर विश्वास ठेवू नका. योग्यतेचे कुणीच नाही विश्वास ठेवण्यासारखे. काय केले, गेली आणि ती म्हटलं बेडरूम मध्ये घेऊन ये, मला चार तुझ्या हाताने खायचंय. जी बिचारी आत गेली चारायला, केले सगळं काम त्याचे. त्याला असा द्वेष आला त्याच्या मनामध्ये. ते झाल्यानंतर त्याला हाकलून काढले, घरात किचून बाहेर फेकले. नोकरांना म्हटलं त्याला हाकलून टाक बाहेर आणि दार बंद कर. त्याच्या सख्खा भावाने सोडला नाही, ह्याला मारून टाकला. थोड्या वर्षांनी तलवार लागली ना मागे, ह्याला मारून टाकली म्हणून आता ह्याच्या भावाने त्याच्यावर झाली. एक बाबाने देवाचा भय धरला नाही. दाविदाने जे देवाचे अनुभव घेतलेला माणूस, देवाला बद्दल जाणलेला माणसाने सात्विकपणे राहायला विसरला, सोडला. त्याच्या कुटुंबावर आले देवाचा क्रोध. त्याला देव म्हटला, माझा हृदयाचा माणूस आहे हा. दावीद माझा हृदयाचा माणूस आहे. मला माझा माणूस सापडला म्हणाला. त्या देवाने अख्ख्या कुटुंबाचं उद्ध्वस्त केले, सगळ्यांचा नाश आणि नाश. म्हणून लक्षात घ्या, कुणासमोर तुम्ही उभा आहे. म्हणून देवाने म्हटले 12 वचनामध्ये वाच. 2 शमूएल 12:12. हा, तू ते काम गुप्तपणे केलेस, हा, पण मी हे सर्व इस्रायला देखत या सूर्या देखत करीन. हालेलुया. काय म्हणलं, तू गुप्तपणे केलास रे, पण मी इस्रायलाच्या सूर्या देखत करीन. काय झालं, मुलगीला रेप करून पाठवली. पहिल्यासारखं आतासारखं नव्हते, काय पण करायचं, हळूच येऊन घरी बसायचं नव्हतं. ज्या मुलींचा रेप होतो ते कपडे फाडून घ्यायच्या, राजवस्त्र त्याची काढली होती, राख उधळून ती मोकळत असं ओढतात ना, असं किंचाळून जायचे. म्हणजे अख्ख्या जगाला समजायचं की ह्या पोरगी बरोबर काहीतरी चुकीचं झालं. काय झालं, देवाने काय म्हटलंय, तू गुप्तपणे केलास, हळूहळू केलास. मी प्रकाशाखाली, सूर्याच्या प्रकाशाखाली केली देवाने. देवाला इझी घेऊ नका, कोणीही देवाला साधं घेऊ नका. जे कोणी देवाला आरामात घेतात, काय केलं तरी साधं, देवाला काही समजत नाही. आणि दुसरी गोष्ट, काय पण करून पश्चाताप करतो, क्षमा करा. मी मध्ये साक्षी सांगितलं ना, हे देवाचं सेवक मंडळीत मुलगी बरोबर रेप करतो, सगळं करतो. ते पोरगी विचारले का आम्ही चुकीचं करायला लागलो, पश्चाताप करायचं. काय म्हणतो, पश्चाताप करायचं. आणि कम्युनियन घेतात, देतात. मोठ्या मंडळीचा पालक काय म्हणतात, पश्चाताप काय. यांना काय वाटतं पश्चाताप काय, दुकानात मीठ आहे, पैसे दिले घेऊन आले, तुमचं धुवून गेलं म्हणायला. बी केअरफुल. म्हणून म्हणते, काळजी घ्या तुम्ही कुणासमोर उभा आहे. देवाला हलकं घेऊ नका. जे तुम्ही गुप्तपणे करता ते उघडपणे जगासमोर आणेल. चिंता होण्यापूर्वी बदला. भरपूर लोक जगामध्ये पाप करतात, वाईट करतात, कुठले पण 2 नंबर धंदा बिंदा करतात, कुणाला समजत नाही. देव असं करतो पेपर मध्ये, यानं असं केलं, त्याला तसं केलं, यानं हे केलं. कोणी तुमचे लोक तुम्हाला बघत नसतील, तुमचा विचार काय, तुमचं जीवन काय, तुमची लोकांना माहित नसेल. पण जो जीवन देव आहे, ज्याला तुम्हाला बनवला, त्याला सर्व काही माहित आहे. आज तुम्ही जे पेरता, उद्या तुम्ही कापणी करणार. काही वेळाला भीतीच नाही, आम्ही काय केलं तरी चालते, सगळं जगासाठी वेळ आहे. मग असं म्हटलं ना, गेझीला अलिशाने काय म्हटला, धान्य, पैसे, बंगला, गाडी घेण्याचे दिवस आहे का रे? काय दिवस आहेत आता आत्मेला स्थिर करण्याचा.
पण आत्मेकडे लोकांना लक्षच नाहीये. याच्यासाठी कोण वेळ द्यायचं? सगळं करायला पाहिजे, प्रार्थना नाही केलं तरी चालते, सगळं केले पाहिजे, बायबल नाही वाचलं तरी चालते, सगळीकडे जायला पाहिजे, चर्चला नाही गेलं तरी चालते, सगळीकडे हाजरी लावायलाच पाहिजे, प्रार्थनेला नाही आलं तरी चालते. सगळ्यांना माहित नाही का आम्ही कामातले लोक आहे? तुम्हाला काय वाटतं तुम्ही घरात बसलेला देवाला माहित नाही आहे? तुम्ही किती कोठं बोलायला असं देवाला माहित नाही आहे? जाड जडती कुठल्या मनुष्याकडे नाही, देवाकडे नाही. म्हणून उत्पत्ती 17. थँक्यू जीसस. उत्पत्ती 17. अब्राहम 99 वर्षाचा झाला. परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. मी सर्वसमर्थ देव आहे, तू कुणासमोर उभा आहेस हे ध्यानात ठेव आणि सात्विकतेने चाल, भयामध्ये चाल. कोण बघतात म्हणून नाही, जे माणसाच्या भीतीने जगतात ते माणसासमोरच चांगलं राहतात. जे देवाच्या भयामध्ये राहतात ते माणसं असू दे नसू दे, त्यांना एकच माहिती आहे, माझा बाबा पाहिजे, माझा बाबा आहे माझ्या बरोबर. कारण का? प्रकटीकरण 14:13. प्रकटीकरण 14:13. थँक्यू डॅडी. प्रकटीकरण 14:13. हा तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. हा ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. हा. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. काय जाणार बरोबर? आतापासून जे प्रभूमध्ये मरणार आहे ते धन्य आहे. प्रभूमध्ये मरणार आहे. मरण 2 प्रकाराचे. हॅलो, मरण 2 प्रकाराचे. जे प्रभूमध्ये मरणार आहे त्यांचं मरण धन्य आहे. इतर डोळे बंद केले, बाबाच्याकडे जाऊन बसले, म्हणजे प्रभूमध्ये नाही आहे त्यांच्यासाठी वाईट आहे. मग ते काय म्हणतात? आतापासून जे प्रभूमध्ये मरणार आहे ते धन्य आहेत, कारण त्यांचं कृत्य त्यांच्या मागे जाणार. ऍक्शन्स फॉलो यू. तुमचा पैसा, तुमचा बंगला, गाडी तुमच्या मागे येणार नाहीये, तुमचं कृत्य तुम्ही काय केलं. मी म्हटलं ना, मध्ये बोललो, तुमच्या दिनचर्याकडे विशेष लक्ष द्या. किती वाजता उठता, काय करता, कुठल्या वेळेला काय बघता, काय करता, सगळ्याकडे लक्ष असू द्या. तुम्ही साधे लोक नाहीये, आम्ही साधे लोक नाहीये, म्हणून आमच्या दिनचर्याकडे विशेष देवाचं लक्ष आहे, आमचं पण लक्ष पाहिजे. म्हणून म्हणतात तुम्ही कुणा समोर उभा आहे हे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, त्याप्रमाणे चला. हालेलुया, हालेलुया. कंटिन्यूएशन हा वचन असणार, लास्ट वन. ऍक्शन्स विल फॉलो. हालेलुया. कारण देव बाप्पाने मला आज संदेश दिले, म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी टॉपिक आहे का बाबाने दिले, मग घेऊन आलो. मग देत नव्हते, येत नव्हतं, दिल्यात घेऊन आलो. हालेलुया. बी ब्लेस्ड. देव बाप्पा प्रेम करणारा देव आहे. देवाची इच्छा आहे आम्ही आशीर्वादित व्हावी. देवाच्या सात्विकतेने चला, तुझ्या कृपेमध्ये राहा, सगळ्या चुकीच्या गोष्टी सोडून द्या आणि बघा तुम्ही किती आशीर्वादित होणार. नाही नाही नाही, मी काय चुकतच नाही, मी काय पापच करत नाही. काही लोक एवढं चुकतात, कोणी विचारलं ना, यांच्या मनात डाऊट आहे, यांच्या मनात शंका आहे, यांच्या मनात हे, याने असं बघतात, याने असं बोलतात, पण ते खबरच करत नाही. बी केअरफुल. हालेलुया. देव बघत आहे, देव बघत आहे. सात्विकपणाने चला, देव बघत त्याकडे लक्ष असू द्या. नीतिसूत्र 15:3 मध्ये म्हणलेल्या प्रमाणे त्याचं नेत्र आपल्या पृथ्वीवर लागलेलं आहे. लोक 12:2 मध्ये म्हणलेल्या प्रमाणे उघड होत नाही असं काही झाकलेला नाहीये, कळत नाही असं काही गुप्त ठेवलेला नाहीये. एव्हरीथिंग इज ओपन इन फ्रंट ऑफ गॉड. सर्व काही देवासमोर उघड आहे. हालेलुया. मोठं बरोबर. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी. हो प्रियानो, जसं बाबाने स्पष्टपणे बोललेलं आहे, सुरुवातीला मी सांगितलेल्याप्रमाणे हा महिना फेवरेबल मंथ आहे, एक विशेष आशीर्वादाचा महिना आहे. म्हणून देव बाबा म्हणत आहेत, तू कुणासमोर उभा आहेस हे लक्षात ठेव आणि सात्विकतेने चाल, सात्विकतेने चाल, सात्विकतेमध्ये राहा. कारण देवासमोर तू उभा आहेस हे लक्षात ठेव. देव तुला बघत आहे, देवाचं लक्ष तुझ्यावर आहे. सर्व देव बघतो तुला, नाकारू नकोस. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. माझ्या लेकरांना प्रत्येकांबरोबर देव बाबा बोललेला आहे, काहीही गुप्त नाही आहे. भले या ठिकाणी असं लहान लेकरू असू दे, मोठी वयस्कर माझी आई असू दे, कुणीही असू दे, बी केअरफुल. देव बाबाने आमच्याशी स्पष्टपणे बोललेलं आहे.
जे कोणी लपून ठेवायचा प्रयत्न करला बाळा तो गेहजी त्याला वाटला मी काय करायला लागलो कोणाला समजलं नाही. अलिशा म्हटला अरे तू जेव्हा गेलास तो व्यक्ती बोलताला माझा आत्मा नव्हता का तुझा बरोबर. ज्या लोभाने तू चुकीच्या गोष्टी घ्यायला गेला तो अख्ख्या खानदानासाठी पिढ्यान पिढीसाठी शाप घेऊन आला. तो तरी इन्स्टंट कोडी झालाच, त्याच्या बरोबर त्याच्या पिढ्यान पिढीसाठी तो विकत घेऊन आला. आज तुम्ही काय करत आहे? तुमचा एक चूक तुमच्या लेकरांसाठी वाईट आहे. तुमचा एक पाप तुमच्या लेकरांचं जीवन उद्ध्वस्त करतो. दाविदाचा लक्षात पण आला नाही त्याने काय करायला लागला आणि काय केला, पण त्याच्या कुटुंबाला देवाने छिंद्या करून टाकले, नाश करून टाकले. थँक यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. धन्यवाद येशू, धन्यवाद धन्यवाद. थँक यू माय गॉड ऑलमाइटी. पश्चाताप करा लेकरांनो, पश्चाताप करा. देव तुम्हाला हाक मारत आहे. तो गुन्हा समोर उभा आहे, लक्षात ठेव आणि सात्विकतेने चाल, सात्विकतेने चाल, सात्विकतेने